ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे, तर पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे। नांदेड पोलिसांकडून गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई सुरू असून ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत अनेक आरोपींना जेलच्या सलाखाआड पाठवले जात आहे। स्थानिक गुन्हे शाखेला आज गुप्त माहिती मिळाली की शहरातील देना बँकेपासून सचखंड गुरुद्वारा मार्गावरील 300 साल शॉपिंग प्लाझा येथील दुकान क्रमांक 8 मध्ये अवैध शस्त्रांची खरेदी विक्री सुरू आहे। याबाबतची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अविनाश कुमार यांना देण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला। या कारवाईत 470 तलवारी, 208 खंजीर चाकू, 24 फायटर पंच असे एकूण 703 अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली। जप्त शस्त्रांची बाजारातील किंमत 14,04,300 रुपये असल्याचे सांगण्यात आलं। दुकान मालक आणि अवैध शस्त्र विक्रेता रणजित सिंग सरदार याला पोलीस कारवाईची माहिती मिळताच तो घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांकडून त्याचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। या प्रकरणी विविध कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की शस्त्रसाठा हा एका ठिकाणी आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, ॲडिशनल सर असे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सदर ठिकाणी धाड टाकली असता आपल्याला मोठ्या प्रमाणात तो शस्त्रसाठा जप्त करता आला। साधारणतः यामध्ये 700 पेक्षा जास्त शस्त्र असून त्याची किंमत 14 लाखापेक्षा जास्त आहे। सदरची कारवाई ही ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत समूळ शस्त्र सप्लाय करणे, त्याचा विक्री करणे, याच्या मुळापर्यंत जाण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे।